बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने भाविक भक्तांना आषाढी वारी निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। या आयोजनात मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांचा प्रतिसाद मिळालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे नियोजन केलेले आहे। कशा पद्धतीने असणार आहे हे नियोजन आणि किती दिवस असणार आहे? आपण जाणता गेली आज हे 4थं वर्ष आहे आणि माननीय आमचे पक्षाचे नेते एकनाथजी शिंदे साहेब तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी वारी कशी असावी, 4 वर्षापूर्वीची वारी आणि आत्ताची वारी जर का आपण पाहिलं तर मला वाटतं आपल्याला अधिकचं त्या ठिकाणी सांगायची गरज पडणार नाही। वारीमध्ये स्वच्छ वारी, निर्मळ वारी, आरोग्यमय वारी, सुंदर वारी ही संकल्पना आज आपल्याला अनुभवायला मिळते आहे आणि हा अनुभव जे खरे जनक जर म्हणलं तर माननीय एकनाथजी शिंदे साहेब होय। ज्या पद्धतीनं आरोग्याची वारकऱ्यांची काळजी घेतली गेली, वैष्णवांची काळजी घेतली गेली, त्यांच्या राहण्यासाठीची काळजी घेतली गेली, त्यांच्या निवाऱ्याची काळजी घेतली, त्यांच्या शौचालयाची काळजी घेतली, त्याचप्रमाणे येणारा वारकरी त्या ठिकाणी त्यांची उपासमार झाली नाही पाहिजे, त्यांची गैरसोय झाली नाही पाहिजे म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांनी स्वतःच्या संकल्पनेतून आणि स्वतःच्या खिशातून खर्चातून त्या ठिकाणी वारकरी बांधवासाठी या महाप्रसादाची व्यवस्था या वारी काळामध्ये 3 दिवस होत असते। असे त्या ठिकाणी व्यवस्था 3 ठिकाणी आपली व्यवस्था असायची। आता यावर्षी 2 ठिकाणी आहे, जागेअभावी त्या ठिकाणी एका ठिकाणची आमची व्यवस्था त्या ठिकाणी खंड पावली, परंतु एका ठिकाणी जवळपास आमचे दिवसाचे 70 ते 80 वारकरी बांधव त्या ठिकाणी ह्या महाप्रसादाचा त्या ठिकाणी लाभ घेत असतात। आणि मग जर का 2 ठिकाणचं मागं 3 ठिकाणी होती त्यावेळेस दररोजचे 2 ते 2.5 लाख वारकरी बांधव महाप्रसादाचा त्या ठिकाणी लाभ घ्यायचे, आता जवळपास 1.5 लाख भाविक त्या ठिकाणी लाभ घेत आहेत आणि हे सेवा 3 दिवस चालू असते, आज एकादशी दिवशी आणि दशमीच्या दिवशी। त्याच्यामुळं या ठिकाणी अतिशय सुंदर उपक्रम या ठिकाणी महाप्रसादाचा एकनाथजी शिंदे साहेबांनी राबवला आहे आणि हा उपक्रम राबवत असताना ठाण्याचे आमच्या पक्षाचे सचिव तथा माजी सभागृह नेते रामभाई रेपाळे साहेब, जयप्रकाश कोटवानी साहेब, महापौर मॅडम आमच्या गायकवाड मॅडम, त्याचबरोबर योगीजी गायकवाड असतील, संदीपजी शेलार असतील, संतोषजी बोर्डे असतील, आमचे सचिव साहेब असतील, हे सर्व मंडळी, मडवी साहेब असतील, विष्णू चंदे असतील, हे सर्व ठाण्याचे साहेबांचे अतिशय विश्वासू सहकारी आणि आम्ही स्थानिकचे आमचे सर्व पदाधिकारी मिळून हा शिवसेना पक्षाच्या वतीनं माननीय एकनाथजी शिंदे साहेबाच्या संकल्पनेतून या ठिकाणी महाप्रसादाचा त्या ठिकाणी हा उपक्रम आम्ही राबवतो आहे। अशाच पद्धतीनं समोर आनंदवारी म्हणून आरोग्यवारी असेल, मंगेजी चिवटे साहेबांच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या आरोग्याची सेवा असेल, अक्षय महाराज भोसले साहेब महाराज यांच्या माध्यमातून प्रत्येक दिंडीचं स्वागताचा कक्ष आणि त्यांचा स्वागत सन्मानांचा विषय असेल, आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून आरोग्याचा विषय असेल, परिवहन मंत्री महोदय सरनाईक साहेबांच्या माध्यमातून परिवहनाची सेवा त्या ठिकाणी एसटीची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीनं केली जाते। आमचे अनेक सहकारी त्या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं मग आरोग्याचे वारीमध्ये कॅम्प लावतात, सलाईन, इंजेक्शन ह्या सर्व सुविधा वारकरी बांधवांना देतात। अशा अनेक गोष्टी, मग पायाचं फूट मसाज असेल, कुणाची चप्पल तुटली असेल तर चप्पल सांधणं असेल, केश कतरणालयाचं देखील आपण करड नाक्यावरती बघतोय। आपण विविध सगळे स्टॉल, कपडे इस्त्री करणं असेल, हिरकणी कक्ष असतील,
असे अनेक उपक्रम ज्या ज्या पद्धतीनं जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आम्ही करतो. कारण का शिवसेनेचं धोरणच 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा जो मूलमंत्र आम्हाला माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी विचाराचा घालून दिलेला आहे. आणि गुरुवर्यांची आनंदजी दिघे साहेब यांची शिकवण आणि त्या शिकवणीचा आणि विचाराचा वारसा घेऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेब या दोन्ही गोष्टीचा संगम म्हणून एकनाथजी शिंदे साहेबाकडे पाहिलं जातं. आणि आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्व शिवसैनिक बांधव या पद्धतीनं समाजाची सेवा, वारकऱ्यांची सेवा याच्यामध्येच त्या ठिकाणी माणसामध्येच देव शोधायचा असतो ही भूमिका आणि हा विचार त्या ठिकाणी आम्हाला घालून दिला. तोच विचार आम्ही पुढे घेऊन जाण्याचा त्या ठिकाणी छोटासा प्रयत्न करतो आहे. आज आमचे कालच बंडी शेगावच्या ठिकाणी आमचे सचिनजी जोशी साहेब असतील, शशीभाऊ जाधव साहेब असतील, त्या ठिकाणी आमच्या शीतलजी म्हात्रे साहेब असतील, फिल्म इंडस्ट्रीचे दराडेजी असतील, अशा अनेक मंडळी पक्षातले जवळपास 100 मान्यवर त्या ठिकाणी बंडी शेगावच्या ठिकाणी सर्व वारकरी बांधवांना भोजनाचं त्या ठिकाणी अविरत यज्ञ चालू आपण पाहिलेला आहे, तो ठेवलेला आहे. आणि आम्ही देखील त्या ठिकाणी हा प्रयत्न करतो आहे. आणि हाच प्रयत्न याचं व्यापक स्वरूप होऊन याच पद्धतीनं वारकऱ्यांचं कशी सुखकर वारी होईल, सुंदर वारी होईल, निर्मल वारी होईल आणि आपल्या विठूच्या माऊलीच्या प्रती वारकऱ्यांची त्या ठिकाणी सद्भावना त्या ठिकाणी आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्याबद्दलची संवेदना या ठिकाणी आपल्याला अधिक वृद्धिंगत होताना दिसते आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये विठू माऊलीबरोबरच त्या ठिकाणी नाही जरी म्हणलं तरी एकनाथजी शिंदे साहेबांच्याबद्दलसुद्धा कृतज्ञता त्या ठिकाणी वारकरी बांधवांच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. हे सुद्धा त्या ठिकाणी कामाची आपल्याला पोचपावती, सेवेची पोचपावती त्यांच्या आशीर्वादातून मिळते. हे सुद्धा भाग्य काही थोडं नाही आणि हे भाग्य मला वाटतं फार जणाला लाभत नाही. आणि खरोखर त्याच्यासाठी मनामधून खरोखर सामान्य जनतेच्या प्रती, वारकऱ्याच्या प्रती, हिंदुत्वाच्या प्रती आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या प्रती एक कणवळा असावा लागतो, संवेदना असावी लागते. आणि ही संवेदना नुसती बोलून नाही तर कृतीतून त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून दिसते. याचा आम्हाला शिवसैनिकाला सार्थ अभिमान आणि आनंद आहे. आता येणाऱ्या भाविकांना काय आव्हान कराल आणि या जेवणात काय मेमू आहेत? या जेवणामध्ये पंचपक्वान्न आहे, साजूक तुपातला ड्रायफ्रूटचा शिरा आहे, पुलावा आहे, एक सुक्की भाजी आहे, एक पातळ भाजी आहे, त्याचबरोबर चपाती आहे. अशा अतिशय सुंदर आपण जर का पाहिलं आपण त्या ठिकाणी मीडियाने त्या ठिकाणी अतिशय उच्च प्रतीचं जेवण त्या ठिकाणी आपण वारकरी बांधवांना देतोय. उद्याच्या एकादशीच्या दिवशी केळी प्लस साबुदाण्याची खिचडी, भगर आणि पिण्याचं पाणी, बिस्लरी बॉटल अशा पद्धतीची आपण त्यांना सेवा देतोय. आणि दशमीच्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी याच पद्धतीचा जेवणाचा मेनू असतो. भाविकांना काय आव्हान करू शकाल? नक्कीच या महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि जमेल तेवढा आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांना आपला आशीर्वाद द्यावा. असंच त्यांना त्या ठिकाणी आपली सेवा करण्यासाठी अधिकचं बळ, अधिकची ताकद आपलीच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राची नव्हे तर अख्ख्या देशाची सेवा करण्यासाठीची त्यांना त्या ठिकाणी बळ मिळो एवढंच त्या ठिकाणी आमच्या साहेबांना आशीर्वाद द्यावा एवढंच वारकरी बांधवांना माझं आव्हान आणि विनंती.